नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रताप पाटील, न्यूट्रीहब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी. आज एका डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलो होतो. त्याने आपल्या कंपनीचं कोणतं प्रोडक्ट, कोणतं उत्पादक वापरल्यानंतर आलेला सकारात्मक बदल, त्यांना म्हणजे काय चेंजेस दिसले वापरल्यानंतर, त्याचा थोडासा अभ्यास करण्यासाठी, अनालिसिस करण्यासाठी प्लॉटमध्ये आलो होतो. दादा, तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी संदीप काकड, मुक्काम पोस्ट पिंपरणे, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मोबाईल नंबर 7588606106. मी न्यूट्रीहब कंपनीचं इंट्रा ब्लेंड हे ऍप्लिकेशन केलं या बागेवरती आणि एवढे सुंदर रिझल्ट आले याची. 8 ते 10 दिवसानंतरच आम्हाला त्याचे बऱ्यापैकी दिसायला लागले, फिजिबल झाले. दादानी काय केलं होतं, इंट्राब्लेंड 1 लिटर वापरलं होतं काय, आणि ह्यांना 1 लिटर 2 लिटर वापरलं. 2 एकर प्लॉटला 2 दोन लिटर वापरलं होतं, आणि प्रति एकरला 1 लिटर ह्याप्रमाणे त्यांनी वापरलं होतं. वापरण्याच्या आधी ह्यांना साईज कशी होती, ह्यांना अपेक्षापेक्षा जास्त साईज तुमच्या फळाची दिसू लागलेली आहे 8 दिवसामध्ये. आणि दादांचं म्हणणं आलं की फळाची साईज जी आहे ती वाढलीच, पण युनिफॉर्म वाढली, म्हणजे कुठलंही फळ पुढे मागे झालं नाही, एक सारखी साईज तुमच्या फळाची इंट्राब्लेंड वापरल्यानंतर झालेली आहे. आणि दादाने म्हटलं की आता परत एका महिन्याच्या किंवा 45 दिवसाच्या अंतराने परत एकदा रिपीट मी यामध्ये ऍप्लिकेशन करणार आहे इंट्राब्लेंडचं. शेतकरी मित्रांनो, इंट्राब्लेंड हे कंपॅटिबिलिटी एजंट म्हणून काम करतं. म्हणजे काय की आपल्या सॉइलमध्ये जे काय आपल्या बेडमध्ये अन्नद्रव्य फिक्स झालेले आहेत, फिक्स झालेले म्हणजे कसे असतात की फॉस्फरस जो आहे तो हा त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो, तो मग आपल्या कॅल्शियम बरोबर केमिकल रिॲक्शन होते आणि कॅल्शियम ट्रायफॉस्फेट तयार होतात, किंवा आपलं झिंक बरोबर रिॲक्शन झाले की झिंक फॉस्फेट तयार होतात. जे इनसोल्युबल कंपाऊंड आहे ते झाडाला उपलब्ध होत नाही, त्याचं डिबॉन्डिंग करावं लागतं, आणि डिबॉन्डिंग केलं तर सेपरेशन होतात. आणि जर सर्क्युलेटरी फ्लो ऑफ न्यूट्रिशन आहे, वरती अन्नाचं वहन वाढवायचं असेल तर ते त्या पद्धतीने काम करतं. आणि यांना इंट्राब्लेंड दिल्यामुळे काय झालेलं आहे की पूर्णपणे ह्यामध्ये अन्नाचा साठा होता, स्टोरेज होता, पूर्णपणे ब्रेक करून तुमच्या झाडाला उपलब्ध झाले. त्यामुळे साईज यांना अपेक्षापेक्षाही चांगली भेटली, कमी वेळेमध्ये. यांनी माहिती दिलेली ह्यामध्ये. शेतकरी मित्रांनो, 1 लिटर तुम्हाला प्रति 45 दिवसाला किंवा प्रति महिन्याला तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून इंट्राब्लेंड वापरायचं. इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल इंट्राब्लेंड बद्दल? इंट्राब्लेंड हे तुमच्या जमिनीमध्ये फिक्स झालेले जे खत आहे ते फोडून ते झाडाला अवेलेबल करून द्यायचं काम करतात, आणि त्याच्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होतो. धन्यवाद.